रामराज्य स्टार टीव्ही न्यूज, आवाज जनतेचा। खेळाच्या माध्यमातून भारताचा इतिहास घडविण्याची ताकद ही फक्त विद्यार्थ्यांमध्येच आहे असे म्हणणाऱ्या श्री कृष्णाजी बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली विठेवाडी येथील दौलत गुरुकुलाचा बक्षीस वितरण सोहळा दिमाखात संपन्न झाला। कसमादे परिसर विकास मंडळ संचलित डॉक्टर DS आहेर इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल आणि लिटल एंजल प्री प्रायमरी स्कूल विठेवाडी येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ साजरा करण्यात आला। उपस्थित अध्यक्ष आणि सर्व मान्यवर यांच्या हस्ते ईशस्तवन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। सर्व प्रमुख अतिथी आणि मिलिटरी कॅम्पचे प्रमुख पगार सर यांचा संस्थेचे प्रशासकीय अधिकारी दिनकरजी देवरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। शाळेचे समन्वयक उमेश देवरे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा परिचय करून दिला। यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांपैकी देवळा येथील डॉक्टर VD आहेर, डॉक्टर संजय निकम, डॉक्टर अनिल चव्हाण, डॉक्टर सुदर्शन निकम, डॉक्टर सुभाष आहेर, पंकज आहेर यांचेसह लोणेर येथील प्रतिष्ठित नागरिक राकेश गुळेचा आणि भिवराज सोनोने, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी दिनकरजी देवरे यांच्या हस्ते सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, मेडल आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले। यामध्ये शर्यत, दिलेल्या ठराविक वेळेत कोण जमा करणे, संगीत खुर्ची, मॅरेथॉन, बुद्धिबळ, दोर उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, कबड्डी, खो खो, बॅडमिंटन, रस्सीखेच, क्रिकेट याशिवाय मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घेण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनातील विजेते विद्यार्थी, गणित ऑलिम्पियाड स्पर्धेतील विजेते विद्यार्थी आणि मिलिटरी कॅम्पतर्फे आयोजित विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांना सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली। यामध्ये 1ली ते 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी विविध शालेय स्पर्धा तसेच क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपली चुणूक दाखवून दिली। या सर्व गुणवंत आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। शाळेचे प्राचार्य BK पाटील यांनी शाळेचा वार्षिक प्रगती अहवाल सादर केला। शैक्षणिक वर्षात ज्या शाळा स्तरावर विविध स्पर्धा आणि वार्षिक क्रीडा स्पर्धा झाल्या त्या सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धांचे बक्षीस वितरण शाळेत करण्यात आले। विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून देण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णाजी बच्छाव आणि प्रमुख अतिथी डॉक्टर सुदर्शन निकम यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले की विद्यार्थ्यांनी वर्षभरामध्ये मिळवलेले जे यश आहे ते अतिशय कौतुकास्पद आणि वाखाणण्याजोगे आहे। यापुढेही त्यांनी अशीच भरघोस बक्षिसे मिळवून स्वतःबरोबर शाळेचे नाव लौकिक करावे। या सोहळ्याचा विशेष गुणगौरव म्हणून दौलत गुरुकुलाचा रायगड हा संघ वार्षिक विजेता संघ म्हणून घोषित करण्यात आला। या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे प्रमुख मान्यवर डॉक्टर अनिल चव्हाण सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी शाळेच्या ग्रंथालयास 5001 रुपये भेट म्हणून दिले। सरांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। त्यानिमित्ताने सरांकडून सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले। डॉक्टर अनिल चव्हाण सर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले की विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळांमध्येही भाग घेऊन व्यक्तिमत्व विकास साधावा। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज शेवाळे आणि सोनाली त्रिभुवन यांनी केले। शाळेचे पर्यवेक्षक मनोज शेवाळे, शुभांगी सावंत, अनुजा बोरसे, CG खैरनार आणि समन्वयक उमेश देवरे यांचेसह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने संपूर्ण बक्षीस समारंभ सोहळा उत्साहात संपन्न झाला। रामराज्य स्टार टीव्ही न्यूजकरिता दीपाली बागुल, लोणेर प्रतिनिधी।